ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा विश्वासू असलेला पवन करवरवर जीवघेणा हल्ला घडलेला आहे। या हल्ल्यामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणावर जखमी झालेले असून त्यांच्यावर हा हल्ला नेमका कुणी केलेला आहे, हल्ला करण्यामागचं कारण काय आहे आणि त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे याविषयीचीच माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर लक्ष्मण हाके यांचा विश्वासू आणि राईट हँड म्हणून ओळखला जाणारा पवन करवर जो आहे तो जालना ह्या ठिकाणी धनगर आरक्षण प्रश्नी उपोषणाला बसलेले दीपक बोराडे यांच्या भेटीसाठी जात असताना ते माजलगाववरून जालन्याच्या दिशेने जात होते। माजलगाव जवळच सावरगाव हे गाव आहे। या ठिकाणी एका हॉटेलमध्ये जेवणासाठी ते मित्राबरोबर थांबले होते। त्या ठिकाणी हॉटेल चालकाला जेवणाची ऑर्डर देखील त्यांनी दिली होती, परंतु हॉटेलमध्ये त्यांना गेवराई मतदारसंघाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित यांचा फोटो दिसल्यानंतर त्यांनी दिलेली ऑर्डर कॅन्सल केली। ऑर्डर कॅन्सल का केली म्हणून त्यांना बेदम मारहाण झाली असल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या जबाबामध्ये नोंदवण्यात आलेला आहे। हॉटेल चालकासह इतर काही 40 ते 50 व्यक्तीकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। त्यामध्ये त्यांचा एक पाय आणि एक हात जो आहे तो निकामी झाला असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे कुठेतरी ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील त्यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर तू आमच्या दैवत जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी घाण बोलत आहे असं म्हणत त्यांना बेदम मारहाण केली असल्याचं देखील पवन करवरकडून सांगण्यात येत आहे। ह्याचबरोबर पवन करवरवर झालेला जो हल्ला आहे तो हल्ला विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनीच केला असल्याचा आरोप देखील आता ओबीसी नेते जे आहेत ते लक्ष्मण हाके यांच्याकडून केला जात आहे। पवन करवर यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यापासून अवघ्या 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगाव येथील एका हॉटेलमध्ये 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 9 वाजता झाला आहे। या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झालेला असलेलं देखील आपल्याला आता पाहण्यास मिळत आहे। त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी पवन करवर यांची भेट घेतली आहे। भेट घेतल्यानंतर पवन करवरने आपल्यावर कशा पद्धतीने हल्ला झालेला आहे ह्याचा घटनाक्रम जो आहे तो लक्ष्मण हाके यांना सांगितला। त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी PSI कावत यांची भेट घेऊन आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली असल्याचं लक्ष्मण हाके यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे। लक्ष्मण हाके यांचा राईट हँड असलेला पवन करवरवर झालेल्या हल्ल्यामुळे हा हल्ला इतकाही जबरदस्त होता, आग मारहाण करण्यात आली। त्या व्यक्तींनी जीवघेणा हल्ला आपल्यावर केला आहे। ज्यावेळेस मी पाणी मागितलं त्यावेळेस माझ्या अंगावर लघुशंका केला असल्याचा आरोप देखील पवन करवरकडून केला जात आहे। ही घटना जी आहे ती माजलगाव तालुक्यामध्ये झाल्यामुळे खळबळ उडाली असल्याचं देखील आता पाहण्यास मिळत आहे।